नमस्कार, मी मनीषा. ब्राईट फूड्स अँड क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण तयार करणार आहोत नाश्त्यासाठीचा एक पदार्थ. तेच पोहे आणि उपमा. हा नाश्ता करून सर्वच जण कंटाळलेले असतात. अशा वेळी अशा प्रकारचा वेगळा असा पदार्थ केला तर सर्वजण खूप अशा आवडीने खातील. तोही सकस आणि पौष्टिक तर आहेच, पण बनवायला सुद्धा खूप कमी वेळेमध्ये तयार केला जातो आणि घरच्या साहित्यात तयार केला जातो. इतका असा सोपा पदार्थ आहे आणि खायला तर खूप टेस्टी आणि कुरकुरीत असा सहज आपल्याला घरच्या घरी तयार करता येतो. पण तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला येथे मी 1 कप रवा घेतलेला आहे. रवा बारीक किंवा मोठा कोणताही घेऊ शकता आणि त्याच कपाने आपण येथे 2.5 कप पाणी गरम करणार आहोत आणि या पाण्यामध्ये 1 चमचाभर चिली फ्लेक्स आणि 2 ते 3 हिरवी मिरची आणि बारीक केलेली थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि हे सर्व छान मिक्स करून छान एक उकळी येऊ द्यायची. अगदी आपण उपमा जसा तयार करतो तशा पद्धतीनेच हे सुद्धा आपण तयार करणार आहोत, पण थोडीशी वेगळी प्रोसेस आहे. आता पाणी छान असे उकळल्यानंतर यामध्ये हा रवा घालायचा आणि छान मिक्स करून घ्यायचा. हे सर्व पाणी आटेपर्यंत याला हलवून घ्यायचे. रवा थोडासा जाडसर असेल तर येथे पाण्याचा वापर थोडासा जास्त करायचा. एकदम असे आपल्याला मऊ शिजवून घ्यायचे आहे. अगदी मीडियम गॅस ठेवायचा आणि छान हे मिक्स करून याला 2 मिनटे झाकून ठेवायचे. 2 मिनटानंतर झाकण काढून पाहूयात. पहा, मस्त असा रवा हा मऊ झालेला आहे. पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण आपण हलवून घेणार आहोत. पहा, मस्त मिश्रण तयार झालेले आहे. हे आता थंड होण्यासाठी आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात. पहा, मिश्रण थंड झालेले आहे. हे आपण छान असे मळून घेणार आहोत. अगदी आपण भाकरीचे पीठ जसे मळतो तशाच पद्धतीने हे सुद्धा मळून घेणार आहोत. याला 2 मिनटे छान मळून घेतल्यामुळे हे एकदम असे मऊ होते. याला थोडेसे तेल लावायचे आणि आणखीन थोडेसे मळून घ्यायचे. हे मळून झाल्यानंतर याचा एक छोटासा गोळा तयार करायचा आणि गोलाकार मऊ करून घ्यायचा. पहा, अशा पद्धतीने हे गोल करून याला मधोमध असे छिद्र पाडून घ्यायचे. अगदी आपण जसे उडीद वड्याला करतो अगदी तशाच पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचे आहे. गोलाकार देऊन मधोमध छिद्र पाडून घ्यायचे. पहा, आपले सर्व गोळे तयार झालेले आहेत. येथे मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले होते. तेल छान असे गरम झाले की यामध्ये आपण हे वडे केलेले सोडायचे. गॅस हा मीडियमच ठेवायचा. याला लगेचच पलटून घ्यायचं नाही. 2 मिनटानंतर याला आपण पलटून घेणार आहोत. पहा, 2 मिनटे झालेले आहेत. हे आता आपण पलटून घेऊयात. एकसारखा रंग येण्यासाठी छान व्यवस्थित मीडियम गॅसवरती हे फ्राय करून घ्यायचे. आता दुसऱ्याही बाजूने छान हे तळून घेणार आहोत. तुम्हाला जेवढे वडे हे कुरकुरीत हवे असतील तेवढे तुम्ही फ्राय करू शकता. सर्व बाजूने एकसारखा रंग येण्यासाठी आपण हे थोडेसे सतत पलटत राहणार आहोत. पहा, तांबूस असा रंग आलेला आहे. पाहू शकता. दिसायला अगदी उडीद वड्यासारखे किंवा मेंदू वड्यासारखे दिसतात. खायलासुद्धा खूप छान लागतात. क्रिस्पी आणि कुरकुरीत. खायला तर सर्वांनाच आवडतं. मस्त कुरकुरीत असे आपले वडे तयार झालेले आहेत. आता आपण काढून घेऊयात. आता आपण दुसरी बॅचही अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत. मीडियम गॅसवरती आपण सर्व वडे तळून घेणार आहोत. नेहमीच नाश्त्यामध्ये उपमा खाऊन कंटाळा आलेला असतो, पण ज्याच रव्यापासून आपण उपमा करतो त्याच रव्यापासून आपण अशा पद्धतीने वेगळासुद्धा नाश्ता तयार करू शकतो आणि उपम्याप्रमाणेच पटकन होणारी, सहज होणारी ही सोपी रेसिपी आहे. पहा, आपली दुसरी ही बॅच मस्त अशी तांबूस रंगावरती आपली तळून झालेली आहे. हे आता आपण काढून घेऊयात. हा नाश्ता बनवण्यासाठी कोणतीही डाळ भिजवायची गरज नाही किंवा पीठ कोणतेही आंबवून घेण्याची गरज नाही. अगदी 10 मिनटामध्ये पटकन तयार होतो. ही वडे तुम्ही ओल्या नारळाच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत, सॉससोबत कशासोबतही खाऊ शकता. खूप अशी सोपी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. पहा, येथे मी एक तोडूनसुद्धा दाखवते. खूप असे क्रिस्पी आणि कुरकुरीत हे वडे तयार झालेले आहेत. पहा, तुम्ही पाहू शकता. पाहता क्षणी खावेसे वाटेल
असे एकदम असे कुरकुरीत हे वडे तयार होतात. तुम्ही नक्की ट्राय करा. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत, झणझणीत आणि चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.